तर संडेची मॉर्निंग आहे. रोजच्याप्रमाणे आजसुद्धा मी 5:45-6ला उठून गेली. बाहेर पूर्ण काळाकुट्ट अंधारच होता त्या टायमिंगला. उठलेली, स्वतःचं आवरलं वगैरे, फ्रेश वगैरे झाली. बाकी सगळे निवांत झोपलेले आहेत. म्हटलं त्यांना झोपू दे. आपला आवाज न करता थोडं थोडं आपलं काम करायला मी सुरुवात केलेली आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उठली वगैरे, उठला म्हटलं पहिले कपडे भिजत घालून घेऊया. सगळ्यात मेन काम म्हणजे संडेचं हेच राहते, कारण की मुलांचे सगळे कपडे धुवायला असतात स्कूलचे वगैरे. आणि तसे तर आपण रोजचेच कपडे धुतो म्हणा, पण स्पेशली आज स्कूलचे कपडे असतात, त्यांचे सॉक्स असतात, त्यांचे शूज असतात, सगळं आजच धुवावं लागते. आणि सोबत आता हिवाळा सुरू आहे तर स्वेटर तर काही विचारूच नका. आणि प्रत्येकांचे 2-2 स्वेटर आहेत. यांचे तर 2-3 स्वेटर असतात पूर्ण हप्त्याभराचे. रोज दिवसभर घालावं लागते ना, त्यामुळे त्यांचे 3 स्वेटर असतात. तर तेही धुवायचे आहेत. मुलांचे स्कूलचेही स्वेटर धुवायचे आहेत. आणि रोजचे आपल्या घालण्यामध्ये जे स्वेटर निघतात आणि नक्षचे स्वेटर तर रोजच धुवावे लागते, कारण की रोज तो दिवस स्कूलमधून आल्यानंतर दिवसभर घालून राहतो. तर तेही कपडे मला रोजच्या रोजच धुवावं लागतात. तर म्हटलं चला आता जे काही शाळेचे कपडे आहे स्कूलचे ते हाताने धुवून काढूया. आणि जेवढे काही स्वेटर्स वगैरे आहे ते मशीनमध्ये आज लावणार आहे मी. संडे आहे तरी पण आमचे लवकरच उठलेले आहेत आणि माझ्या मागे लागलेले आहेत की चहा मान. तर ठीक आहे म्हटलं, कारण की 6:30ला नळ येतो आणि करेक्ट 6:30ला येऊनच जातो नळ. तर मग मशीन वगैरे लावायची असते ना, तर मग ते उठतात, लावतात वगैरे, बटन वगैरे तेच चालू करतात. आता रोज लवकर उठतात की मुलांचं सगळं तेच काढतात. त्यांना पाणी गरम करणं हे आहे मुलांचं, ते पाहतात. फक्त मी टिफिनचं वगैरे बघत असते. पण तरी पण आज उठलेले आहेत. म्हणजे लवकरच उठतात ते, कधी वेळपर्यंत कधी झोपले राहत नाही. तर म्हटलं थांबा थोड्या वेळ, पहिले मी जेवढं काही आहे बेडशीट आहे, सोफ्याचे कवर आहे, सगळं झटकून घेते म्हटलं. आणि रात्री कसं मुलं इकडे हॉलमध्येच अभ्यास वगैरे करतात, त्यांचे बुक कॉपी वगैरे भरपूर अशा वस्तू राहतात. ते सगळं कधी उचलून ठेवतात मला रात्री नाही तर कधी तर राहूनही जाते. तर ते सकाळी आपल्याला उचलावं लागते. आणि रोज पायऱ्या झाडाचं काम असते. आता 6:30ला पूर्ण उजेड आलेला आहे. 6:30 पावणे 7 झालेले आहेत. ह्या जेवढ्या काही पायऱ्या आहेत ना, ह्या पायऱ्या मी हप्त्यातून 2 वेळा धुवत असते. माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पण झाडते मात्र रोज. हे पायऱ्याही झाडावं लागतं. खाली अंगण आहे, ते अंगण झाडावं लागतं. अंगणात सडा मग टाकत असते मी. आणि जेव्हा आता दरवाजाच्या समोर पण एक फरची म्हणजे असं आहे ना, तर ते तर रोजच फरची पुसताना मी समोरून पुसून घेते, जिथे रांगोळी वगैरे टाकत असते. तर आता हे पायऱ्या वगैरे आहेत, अंगण वगैरे आहेत ना, कधी कधी हे झाडतात, कधी कधी मी झाडते. जर त्यांच्याशी नाही झाडणं झालं तर मी झाडते, पण जास्तीत जास्त तेच झाडतात सकाळी उठून. आता हे एक काम तर ते करतात तर करू देते मी, जाऊ दे म्हणते एक त्यामुळे त्यांचं एक्सरसाइज तरी होईल या निमित्तानं. ते करतात तर करू देते मी. तर आता इथे ना पाणी भरायचं आहे. 6:30 वाजलेले आहेत. 6:30ला करेक्ट आमच्याकडे नळ येतो आणि 6:15 वाजेपर्यंत तो नळ असतो. तर तेवढ्या वेळात प्यायचं पाणी आहे, वरती टंकीमध्ये पाणी चढवणं आहे, असं काम करत असते. आता हे फिल्टर आहे, पाण्याचं फिल्टर ना, हे मी 2-3 दिवसाआड धुते, रोज वगैरे नाही धुवत. तर आता धुतलं होतं कालच, तर म्हणून आज फक्त पाणी भरलेलं आहे. आणि खाली एक गुंड भरून राहते आणि तो गंज मोठा भरत असते, त्याच्यावर छोटा गंज परत भरते. आणि आरो तर आहेच म्हणा, एवढं पाणी माझ्यासाठी सफिशियंट आहे पिण्याचं. त्याच्यानंतर ना आता मी पाणी पिलंच नाही होतं, तर म्हटलं चला मस्त असं छान असं आरामात आता बसून पाणी वगैरे घेणार आहे. उठली तेव्हापासून असेच कामं सुरू होते. तर पहिले पाणी पिऊन घेते म्हटलं. याच्यामध्ये मी ॲपल सायडर विनेगर टाकलेलं आहे. तर कधी कधी मी ॲपल सायडर विनेगरचं पाणी पिते, कधी जिरं रात्री भिजत घालते तर त्याचं पाणी उकडून पिते, कधी आपलं हे राहते ना मेथ्या भिजत घालते त्याचं पाणी पिते, कधी लिंबू पाणी, असं कधी सहज पाणी, असं बदलवत जाते. रात्रीचे जेवढे काही भांडे राहतात ना, ते वगैरे लावण्याचं काम पण हे सकाळी राहते. सकाळचे भांडे संध्याकाळी लावायचे आणि रात्रीचे भांडे सकाळी लावायचे, असं माझं काम राहते. तर चला म्हटलं आता एका साईडला चहा ठेवलेला आहे. हे खूप घाई करत होते की चहा मान. म्हटलं थांबा, स्वतःचं ते फ्रेश झालेले आहेत आणि बसले आहेत, मागं लागले होते. म्हटलं पण थांबा म्हटलं, पहिले मला कामाची खूप घाई होती. आजचं रुटीन थोडं चेंज होणार आहे म्हणून पहिले मी कामं आवरून घेणार आहे. त्याच्यानंतर मग आज बाहेर मी वॉकिंगला आणि एक्सरसाइजला जाणार आहे, तेही ताईसोबत. ताईने मला सांगून ठेवलं होतं की आपण तुझा मुलगा 9 वाजेपर्यंत जातो म्हणे, तर तोपर्यंत आपण आपल्या घरचे कामं आवरायची जेवढे होतात तेवढे, आणि मग आपण एक्सरसाइजसाठी बाहेर जाऊ म्हणे 1 तासासाठी तरी. आणि आपण गुड मॉर्निंग ए बाबू, गुड मॉर्निंग. नाही उठत ए पिल्लू. सकाळच्या चहा ना काळा घेत आहे मी इतक्यामध्ये, कारण की ना काळा चहा कसं ॲसिडिटी वगैरे नाही वाढत म्हणून. तर यांना काळा चहा प्यायला नाही आवडत, तर यांच्यासाठी मग मी दुधाचा चहा केला आणि माझ्यासाठी काळा चहा केला. आणि सकाळी 2 तरी बिस्किट खाते मी, खाली पोट कधीच चहा प्यायचं नाही. तर आता त्याच्यानंतर जसं झाडून झालं तशीच आली. म्हटलं पहिले कपडे भिजत तर घातलेच होते, 1-1.5 तास होऊन गेलेला आहे कपडे भिजत घातले. तर म्हटलं पहिले जेवढे काही शाळेचे कपडे वगैरे पहिले धुवून घेते, कारण की 9 वाजेपर्यंत सगळे कामं मला आवरायचे आहे.
तसे तर मुलांचे कपडे मशीनमध्ये लावलेले वगैरे नव्याला नाही आवडत, तिच्या पप्पाला नाही आवडत, शाळेचे जे काही आहे ते, तर ते मी हातानेच घासून घेते. आणि मग जेवढे काही चादर्स आहे, बेडशीट आहेत, हे वगैरे मात्र मशीनमध्ये टाकते. नाही तर मग रोजचे डेली वेअरचे कपडे राहिले तर ते टाकूनही देते. मग त्या दिवशी मी एक कपडा नाही धुवत, जरी सगळे कपडे टाकायचे राहिले तर. जास्तीत जास्त मशीनना मी हप्त्यातून 2 किंवा 3 वेळा लावत असते. चला मग आता सगळे कपडे जेवढे काही हाताने घासून घेते. मला हाताने घासायला कपडे खूप इझी वाटतात आणि आवडतातही म्हणा. पण ब्लँकेट्स आहे, डबल बेडची चादर आहे, सोफ्याचे कवर आहेत, हे थोडंसं अवघड वाटते. त्याच्यासाठी मशीन खरंच खूप बेस्ट आहे, मला तरी असं वाटतं. आता झालेले आहेत बाल्टीभर कपडे वगैरे धुवून आणि स्वेटर्स. परत आता मुलांचे कपडे वगैरे निघेल तर मग एक सोबतच मग मशीन आरामात लावणार आहे. तर जसेच कपडे धुवून झाले तसेच म्हटलं पहिले फरची पुसून घेतात. सगळे झोपले आहे तर पायी नाही होणार ना, काहीही होणार नाही. तर म्हणून पहिले लागले आहेत, फरची वगैरे पुसली नाही. आता बघू शकता बरोबर 8:45 झालेले आहेत. माझी घड्याळ 5-10 मिनिट समोर आहे. तर बरोबर 8:45ला आंघोळ वगैरे झाली. तर ना संडेला ना कचरेवाले जे भाऊ आहेत ना ते लवकर येतात. रोजचं उशिरा येतात म्हणा, पण संडेच्या दिवशी खूप लवकर येतात. आता कचरा वगैरे हे टाकून आलेले आहेत. आता कचऱ्याचा डब्बाही धुवायचा आहे. तर पहिले म्हटलं स्वच्छचा कचऱ्याचा डब्बा धुवून घेते. तसं तर रोजच धुते म्हणा, मी जसंच टाकून आली तशीच धुते आणि वाट टाकून देते. तर आज तर चांगला म्हणजे मस्त साबण वगैरे लावून चांगला घासून घेतलेला आहे. तर चला मग आता ताई आलेल्या आहेत. आता मी निघणार आहे शूज वगैरे घालून, तेही फिरायला मॉर्निंग वॉकसाठी. नाहीतर रोज सकाळी उठल्या मी आपली एक्सरसाइज करायची, गच्चीवर वगैरे फिरायची. पण आज म्हटलं ताई थोडं उशिरा जाऊ म्हणे, तर ठीक आहे म्हटलं पहिले आपले कामावरून घेऊया आणि मग आपलं मॉर्निंग वॉकला निघूया. तर आता निघलेली आहे, बरोबर 9ला निघाली. तर आम्ही बाहेर कसं घरी आपण करू तर अर्धा तास वगैरे करू, पाऊण तास करू हार्डली, पण बाहेर गेल्यानंतर ना पूर्ण 1 तास आपली एक्सरसाइज होते. तर आम्ही गार्डनमध्ये गेलो, तिथे थोडा वेळ मी फिरली वगैरे आणि मग परत एक्सरसाइज वगैरे केली. आता आलेली आहे तर 10 वाजलेले आहेत. यांची आंघोळ झाली आणि कपडेसुद्धा यांनीच वाळत घातलेले आहेत. आता कधी एखादं काम सुटलं तर ते काम पण ते करून घेतात. तर हे वरती मस्त छानसे पतंग उडवत होते सगळे तिघच्या तिघही. तर म्हटलं आता हे उडवत आहे तर जाऊ दे बा, आता तेवढ्या वेळात आपलं पूजा वगैरे उरकवून घेऊया म्हटलं. त्याच्या अगोदर मुलांचं नाश्ता वगैरे झाला आहे, त्यांनी मॅगी वगैरे करून खाऊन घेतली होती म्हणा. तसं तर मॅगी वगैरे मी नेहमी देत नाही, 15 दिवसातून एखादी वेळेसच मुलं बनवतात. पण ठीक आहे जाऊ दे म्हटलं. आता मी तिकडे जाणार होती तर माहीत आहे त्यांना नाश्ता करायला थोडा वेळच होईल, म्हणून पहिलेच मुलांनी हे करून घेतलं. तर आता नाही, इथे रांगोळी राहतेच, तर मी रांगोळी काही रोज वगैरे नाही मिटवत. जर राहिली तर 2-3 दिवस छान राहिली तर राहू देते आणि नंतर मग 2-3 दिवसाआड दुसरी रांगोळी घालत असते. चला मग आता देवपूजा करून घेते. आणि देवाचे वस्त्र वगैरे ना कालच मी छान व्यवस्थित देवघर जमवलेलं होतं. आता ते वगैरे शेअर नाही केलं म्हणा. सगळे वस्त्र काढून सगळं स्वच्छ पुसून पूर्ण पाऊण तास जातोच म्हणा हे सगळं करतपर्यंत. तर आदल्या दिवशीच केलेलं होतं, त्यामुळे देवघरही छान स्वच्छ होतं. फक्त खालून झाडलं पुसलं आणि मग देवपूजा करायला सुरुवात केली. पण जशीच मी पूजेला बसली ना तसाच माझा मुलगा खाली आला लहान, आणि मम्मी तू नाश्ता बनव, तू नाश्ता बनव, तू पोहे बनव, पोहे बनव, तसं चालू होतं. कारण की प्रत्येक संडेला मी नाश्ता बनवत असते. रोज तर तसंही वेळ नाही मिळत म्हणा नाश्ता वगैरे करायला, पण संडेच्या दिवशी तर बनवल्याशिवाय राहत नाही, मग बनवावंच लागते. आणि आमच्याकडे आणि मी नॉनव्हेज वगैरे नाही खात, तर त्यामुळे मग तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये नॉनव्हेजचे प्रकार वगैरे काही बघायला नाही मिळणार. मी पूर्ण प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि जेवढे काही व्हेजचे पदार्थ म्हणाल तर मी सगळं बनवते, पण नॉनव्हेज वगैरे माझ्याशी काही शक्य नाही आहे बाबा. तर फिरायला गेली तर छान असं दुर्वा फुलं वगैरे 2-4 फुलं वगैरे मी आले होते तर ते पण आणले. आणि बेलपाती वगैरे तर हे मला तिकडूनच आणून देतात. तर हे सगळं राहिलं ना की मग पूजा करण्याची मस्त वाटते, कारण की सगळं राहिलं ना तर खरं देवघर पण छान उठवून दिसते. फक्त देव धुतले, सगळ्यांना हळद कुंकू आहे ते वाहलं, चंदन हे ते आणि फुलं वाहले, दुर्वा वाहलं, तर मग म्हटलं राहू दे, आरती वगैरे नंतर करते. आणि शिवलीलामृतची पोथी वगैरे वाचते, रोजच्या सेवा असतात तर ते नंतर करीन म्हटलं. आता ते सेवानी आरती राहिलेली आहे, पण मुलगा माझा घाई करत होता ना नाश्त्यासाठी, म्हणून परत उठली. आता त्याच्यासाठी करून देणार आहे, ते म्हणजे की पोहे. जेव्हापासून हा छोटा डस्टबिन आणलेला आहे ना खरंच खूप छान आहे. जेवढा की आपण चिरतो, साल वगैरे काढतो, बटाट्याचे वगैरे, कांद्याचे वगैरे, हे सगळे जसंच काढलं तसंच ह्या डब्यात टाकलं की पसारा बिलकुल दिसतच नाही. खूप छान आहे. फक्त कोरड्या वस्तू मी त्याच्यात ठेवते, असं हे नाही ठेवत. आता बघू शकता आपले पोहे पण तयार झालेले आहेत. जास्त नाही, थोडेसेच केले. त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे ना, सगळे प्लेट वगैरे खाऊन त्याच्यानंतर मग
आणि संडेचा दिवस म्हटलं की पूर्ण दिवस असाच जातो. मुलं पण घरी असतात तर पूर्ण दिवस कामात जातो आणि सकाळची संध्याकाळ कशी होते काही समजतच नाही. म्हणून एक्स्ट्रा काम आपण आजच्या दिवशी काढूच शकत नाही. जेवढे रोजचे काम आहे तेवढेच आजच्या दिवशी होतात. चला मग आता इथे मी पण नाश्ता करून घेते. बेडरूमच्या दरवाजामध्ये छान अशी ऊन होते. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते. बाय.